शिवराया मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम पुण्यामध्ये नवी सांगवी परिसरात गणपतीचे आगमन करण्यात आले। त्यावेळी या परिसरातील शिवराया मित्रमंडळाने ड्रग्स मुक्त भारत ही प्रतिकृती या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे। पुणेकरांसाठी हा नक्कीच मोलाचा संदेश ठरत आहे। ड्रग्स मुक्त भारत हा नक्कीच घडला पाहिजे। तसेच विजय जगताप यांचे असते आज या ठिकाणी आपल्या या गणेशोत्सवाचं आगमन झालेलं आहे। श्रींची या ठिकाणी एकत्रित पूजा सन्माननीय विजय जगताप यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत्या। उद्योजक तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विजय जगताप आपणही या ठिकाणी पूजा करून घ्यायची आहे। सर्वप्रथम या ठिकाणी गणेशाची आरती होईल आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी ढोलपथकाची प्रात्यक्षिक होतील। आरतीसाठी सन्माननीय विजय जगताप आपण पुढे येत आहे। उद्योजक तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजय पुण्याचा गणेशोत्सव हा एक वेगळा आहे। 130 वर्षापासून पुण्याचा उत्सव हा अत्यंत धार्मिक आणि मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव पार पडताना आपल्याला दिसत आहे। बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी ड्रग्स मुक्त भारत ही प्रतिकृती साकारून नक्कीच भारतीयांसाठी, महाराष्ट्रवासियांसाठी आणि पुणेकरांसाठी हा नक्कीच मोलाचा संदेश शिवराया मित्रमंडळ नवी सांगवी यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेला आहे। खरोखरच शिवराया मित्रमंडळाचे कौतुक केलेच पाहिजेत, कारण ड्रग्स मुक्त भारतातूनच आपल्याला काहीतरी नवीन पिढी तयार झालेली पाहायला मिळेल। या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विजूशेठ जगताप यांचा सत्कार करताना सुनील भिसे सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाते। हजारोच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपलब्ध असतात। विद्युत रोषणाई करून तसेच फटाक्यांच्या आतषबाजीस हा गणेशोत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो। अगदी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात गणरायाचं आगमन झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। खरं पाहिलं तर शिवराया मित्रमंडळाचे 20 वर्षापासून हा गणेशोत्सव अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। आता हे मंडळ 21व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। त्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री रोहित सुनील भिसे, उपाध्यक्ष समीर उर्फ गिरीश भालेराव, तसेच कार्यकारिणीचे मंडळ संस्थापक अध्यक्ष राकेश भाऊ सोनवणे, केशव पाटील, अल्पेश शिंदे, तुषार तामाणे, श्रीपाद आमरे, प्रेम कदम, रोहन भिसे, अतिश हेंद्रे, कल्पेश नारखेडे, शरद सूर्यवंशी, अनिकेत थोरात, महेंद्र सावंत, संकेत भिसे, विवेक तामाणे, वरुण सोनार, गौरव जोशी, मयूर गायकवाड, शार्विल सुतार आणि अविनाश पांचाळ, अनिकेत लिमन, राहुल गोटकर, चंद्रशेखर पाटील, सुयोग लांडे, मृणाल घोरपडे, ऋषिकेश कदम, राहुल भोसले, जयेश कुंजीर, संकेत माने, अजिंक्य बोर्डे, विशाल वाघमारे, राज गायकवाड, सिद्धांत गोडराव, उमेश वानखेडे, विजय तंतरपाळे, सौरभ चौधरी, सिद्धांत जगताप, प्रतीक गिरीदत्त, सोहम खंडीजोडे इत्यादी मान्यवर या उत्सवात अगदी हिरिरीने भाग घेऊन हा ड्रग्स मुक्त भारत कसा होईल याचा या ठिकाणी संदेश देण्यात आलेला आहे। हा संदेश नक्कीच पुणेकरांसाठी मोलाचा संदेश आहे। शिवराया मित्रमंडळ नवी सांगवी खरोखरच अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी गणरायाचं आगमन झालेलं आहे।
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने पुणेकर अगदी खुश झालेले या ठिकाणी दिसून येत आहे। हा संदेश नेमका काय आहे आपण पाहूया थोडक्यात। ड्रग्स मुक्त भारत, अंमली पदार्थापासून दूर रहा, हे पुणे शहर ड्रग्स मुक्त कर गणराया, हेच तुझ्या चरणी साकडं। या शिवराया मित्र मंडळाने हे गणरायाला साकडं ठेवलेलं आहे। जिवंतपणी नका देऊ मृत्यूला आमंत्रण, करून अंमली पदार्थाचे सेवन। नक्कीच जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा मादक द्रव्य फेकलेले बरे, कराल अंमली पदार्थाची साथ तर होईल आयुष्याचा घात। अशा पद्धतीनं हा शिवराया मित्र मंडळाने हा प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली खरोखरच नशामुक्त भारत, ड्रग्स मुक्त भारत। या ड्रग्समधून अनेक प्रकारचे अपघात घडत असतात व एखाद्याचा जीव जात असतो। हा जीव भविष्यात कोणाचाही जाऊ नये म्हणून गणरायाला या ठिकाणी ड्रग्स मुक्त भारत करण्यासाठी हा संदेश या ठिकाणी शिवराया मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आलेला आहे। नक्कीच गणरायाला पण या ठिकाणी आनंद झाला असेल की आपल्या एका भक्ताने, एका मंडळाने, शिवराया मित्र मंडळाने आपला हा अनोखा उपक्रम चालू केल्यामुळे गणपती बाप्पा पण नक्कीच या मंडळावरती खुश असेल। खरोखरच छोटीशी लहान मुलं आणि मंडळाचे कार्यकर्ते देखील या गणपती बाप्पाच्या आगमनाने अगदी भारावून गेलेले दिसत आहेत। या ठिकाणी छोटीशी लहान मुलगी देखील आपल्या या गणपती बाप्पाच्या आगमनाने खुश होऊन अगदी मनसोक्त नाचत आहे। आता मी पिंपरी चिंचवड नवी सांगवी परिसरातील शिवराया मित्र मंडळाच्या गणपती बाप्पा समोर उभा आहे। शिवराया मित्र मंडळाच्या वतीने ड्रग्ज मुक्त भारतचा हा संदेश देण्यात आलेला आहे। शिवराया मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित सुनील भिशे यांच्याकडून हे जाणून घेऊया की या नवीन पिढीसाठी आपण हा जो आदर्श संदेश दिलेला आहे, आपल्याला या ड्रग्स मुक्त भारतचा हा संदेश, याची संकल्पना नेमकी कशी सुचली आपल्याला?
यंदा आमच्या मित्रमंडळाचं 22व्या वर्षामध्ये त्या निमित्तानं आम्ही ड्रग्समुक्त भारत जनजागृती अभियान या विषयावरती ज्या देखावा सादर केलेला आहे। नुकताच कल्याणी नगर भागामध्ये या नशेचा अन्य पदार्थाचं व्यसन करून 2 युवकांचं तरुणीचं मृत्यू झालेला आहे। विश्वापेया तरुणीचा मृत्यू झाल्यामुळं या पुणे शहरामध्ये संपूर्ण गाजलं होतं आणि याचंच एक निश्चित म्हणून आम्ही ड्रग्समुक्त भारत हा विषय या गणेश उत्सवामध्ये लोकांना याच्यातून काहीतरी जनजागृती व्हावी असा विषय आम्ही घेतलेला आहे। सर्व आमच्या मंडळाचे सभासद अधिकारी यांच्यासाठी या देखाव्यात सहकार्य लाभलेलं आहे। सर्वांचं मी आभार मानतो आणि गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो। माझ्यासोबत काही पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील आहेत। आपण काय सांगू शकाल या ड्रग्स भारत मंडळाने अत्यंत चांगला देखावा केलेला आहे आणि आजच्या काळात जी गरज आहे तो देखावा सादर केलेला आहे। या देखावातून समाजबोधनाचं काम मंडळ करत आहे, तर त्यांना धन्यवाद सर। नवी सांगली या ठिकाणी मी हे जे मंडळ आहे खरोखरच अंमली पदार्थापासून दूर राहा, हा जो संदेश आहे तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल। माझा इंडिया न्यूज नवी सांगली। धन्यवाद।